श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज मुलांशी शाळेतील आठवणी मी शेअर करत होते आणि त्याच्यामध्ये आवर्जून एका गोष्टीची आठवण आली, ती म्हणजे शाळेबाहेरील दुकानामध्ये जो सुक्का लाल कलरचा गुलाबजाम भेटायचा. तर एवढे वर्ष झाली तरी जिभेवर तीच टेस्ट आहे आणि त्याच गुलाबजामची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी जे कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. तर अगदी थोड्या साहित्यामध्ये हे गुलाबजाम बनतात. अगदी सेम तशीच टेस्ट आहे. हॅलो, गुलाबजामुन बनवण्यासाठी मी घेतलेला आहे पाव वाटी दही आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घेतलेलं आहे. पाव वाटी दही आणि पाव वाटी पाणी त्याच वाटीमध्ये पाणी ओतून घेतलं आणि जे साईडला दही लागलेलं होतं तर तेही त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे मी. आणि त्याच्यानंतर माझ्याकडे लिक्विडचा लाल कलर होता तर तो कलर मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा कलर लिक्विडचा जास्त लागत नाही आणि तुमच्याकडे जर पावडरचा कलर असला तर त्याचं प्रमाण जास्त घ्यायला लागतं थोडं. हे बेकिंग पावडर टाकले मी पाव चमचा आणि थोडासा सोडा टाकलेला आहे. सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण असं फुसफुसायला लागतं, फेस आल्यासारखा होतो त्याला. ते पूर्ण हलवून घ्यायचं चांगलं आणि त्याच्यामध्ये मैदा टाकायचा. ह्या मिश्रणाला मला 2.5 वाट्या मैदा लागलेला होता आणि चवीसाठी मीठ टाकायचं आहे. हे हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे असं एवढं प्रमाण झालं पाहिजे घट्ट त्याचं आणि जास्त मळत बसायचं नाही. झाकून एका साईडला ठेवायचं आणि झाकून एका साईडला ठेवल्यानंतर आपण पाक बनवणार आहे. पाकासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी साखर आणि 1 वाटीला कमी म्हणजे पाव वाटी पाणी घेतलेलं आहे मी आणि ते पाक बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे. पाक बनवण्यासाठी आधी 5 मिनटं गॅस उकळी येतोपर्यंत हाय फ्लेमवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर मीडियम ठेवायचा. हे असा पाक आला पाहिजे की तार तर म्हणजे बनली पाहिजे पण मधून तुटली पाहिजे. हे इसेन्स आहे व्हॅनिला इसेन्स, जो फ्लेवर येतो गुलाबजामचा. तर त्या पाकामध्ये इसेन्सचे 2-3 ड्रॉप्स टाकायचे. त्याच्यानंतर गुलाबजाम तळण्यासाठी कोणतंही तुमच्याकडे जे रिफाईंड ऑइल असेल तर ते घ्यायचं आणि तेल गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि हे थोडंसं मळून घ्यायचं आणि पिठावरती ते असं लांब करून सुरीने कापून घ्यायचे एकसारखे गोळे. जसे आपण पापड बनवताना एकसारखे कसं करतो तसे बनवून घ्यायचे आणि हे गोळे मी बनवून घेतलेले. तोपर्यंत तेल पण गरम झालं आणि हे गुलाबजाम बघा मी तळायला टाकलेले आहेत. किती छान आता फुगायला लागलेत ते. कलरही खूप चांगला आला होता त्याचा. हे बघा किती छान झालेले आहेत. अगदी विकतचे जसे असतात तसेच कलर दिसतोय त्याचा आणि खूप छान झालेले आहेत. छान असे तळून घ्यायचे की जेणेकरून ते आतून ते पीठ राहिलं नाही पाहिजे. तर ते छान तळून घ्यायचे. वरून हे कडक होतात पण आतमध्ये जाळी सुटते त्याला आणि छान तळून घ्यायचे. पीठ राहिलं नाही पाहिजे त्याचं आतमध्ये कच्चं. हे माझे गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि मी थोडा पाक थंड झालेला तर तो गरम केला, कोमट केला आणि त्याच्यामध्ये हे गरम गरम गुलाबजाम मी त्याच्यामध्ये टाकत आहे आणि हे हलवून घ्यायचं आहे. एकसारखं सगळ्या गुलाबजामला ते पाक लागला पाहिजे. त्याच्यानंतर हे असं मी सगळ्या गुलाबजामला हलवून घेतलं. खूपच सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही घरी. आणि हे गुलाबजाम अगदी जसे विकतचे गुलाबजाम असतात ना तर तसेच दिसत होते आणि हे असं सगळ्या गुलाबजामला पाक लागल्यानंतर मग ते एका चाळणीमध्ये असं काढून ठेवायचे की जो ओलसरपणा असतो, जो पाक लागलेला असतो एक्स्ट्राचा, तर तो खाली आला पाहिजे. मी चाळणीमध्ये ठेवलेला आणि फायनल हे गुलाबजाम हे माझे असे झाले होते. तुम्ही हे गुलाबजाम हवाबंद भरणीमध्ये स्टोरेज करून ठेवू शकता. रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. माझ्या मुलांनाही खूप आवडलं, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल, तर नक्की ट्राय करा. चॅनेलशी कनेक्टेड राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.